ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मृत्यू उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्रिवेणी देवांची अलंका पूर्वस्वी ज्ञानाबाई माय बहिणी आम्हाले पुरात चिंता वागवावे कृपावंता मी तो यातीहीन माझा राती अभिमान आम्हाले पुरात चिंता वागवावे कृपावंता करजोड निडोनी सेना लागत से चरणी आम्हाले पुरात चिंता वागवावे कृपावंता सेवेलागी सेवक नमो सद्गुरु नमो सद्गुरु मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती परिमळाची धाव भ्रमरोधी तैसी तुझी गोडी लागो मद अविटगे माय विटेना जवळी आहे परिभेटेना सेवेला घेतलेला अभंग कैवल्य सम्राट ज्ञान चक्रवर्ती अखंड समाधी संजीवन श्री ज्ञानोबराय यांचा अतिशय गोड अतिशय महत्वाचा मागणीपर म्हणा किंवा विरळणी म्हणा छत्र ज्ञानोबरायांच्या मागणीपर प्रकरण फार कमी 4च अभंग आहेत तो पण हे 4 अभंग असे की त्यात मागणी आहे का नाही एवढं ज्ञान आपल्याला नाही हे कळण्या इतपत म्हणून हा अभंग सोपा वाटला आता सगळ्याला अभंग निवडायची मुभा दिलेली आदरणीय बाळू महाराज म्हणाले की नाही तुम्ही अभंग देऊ नका नाही तर आमच्यात पद्धत अशी आहे महाराज आम्हाला जे ऐकायचं तेच तुम्ही सांगा बाळू महाराज म्हणते या अशा स्वरूपाने हा अभंग मी निवडला गेले 13-12 दिवस आपण कैवल्य सम्राट ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबरायांच्या 750 वर्षाचा सुवर्ण महोत्सवाचा हा अमृत सोहळा आपण साजरा करतोय आजचं हे मागणीचं कीर्तन 3ऱ्या पर्वातलं पहिलं कीर्तन 2 पर्व झाली 3रं पर्व आहे उद्या काला आहे या भूमीकडून आजचं कीर्तन आहे आज आपण दीपोत्सव केला फक्त मी आवाहन केलेलं की प्रत्येक घरातून 1 दिवा आणा म्हणजे 51 होतील बायकांनी 51च्या वर आणले सगळ्यांनी काय होते हे ज्ञानोबरायाबद्दल भूमिका आहे महाराष्ट्रात असं एकही व्यक्तिमत्व नसेल की ज्ञानोबरावर प्रेम करणार नाही अरे आपणच काय विश्वातल्या प्रत्येक विभागातून ज्ञानोबरावर प्रेम करणारे लोक वारीत पाहायला मिळतात मध्ये इटली मध्ये असतील फ्रान्स मध्ये असतील अमेरिकेत असतील काय का नाही ज्ञानोबरायांचं चरित्र एकदा का त्यांच्या जीवनात आलं का ज्ञानोबराबद्दलचं प्रेम हे द्विगुणित होत आईवर सगळीच प्रेम करत का नाही तसं विश्वाची माऊलीचे ज्ञानोबराय यांचं आपण प्रेम करावं यात काय नवल सांगा म्हणून माऊलीच्या या विरहिणीच्या किंवा मागणी प्रभावातील विषय असा आहे की माऊली ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याकडे तुझी गोडी लागावी ही मागणी मागतात ते का गोडी लागावी त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात आहे दृष्टांत 2 आहेत आणि शेवटच्या चरणात सिद्धांत आहे ही गोडी का लागावी या भूमिकेतून हा अभंग आहे अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी आता माझ्या हातात फक्त 1 तास आहे 1 तासामध्ये मला पूर्ण सप्त्याचा सारांश सांगायचा आहे तर उद्याचे कीर्तनकार कालेचे आहेत त्यांना काला हा खूप मोठा विषय आहे त्याच्यामुळं हा समारोप मलाच केला पाहिजे आणि दरवर्षी मी माझ्या सप्त्यात मागणीच करत असतो कारण सगळ्याचं मला ओळखायचं असतं त्यामुळे या भूमिकेतून माझ्या फक्त 1 तास उरलाय आपण गेली 13 दिवस हा सप्ताह चालू आहे का नाही सुरुवातीला आपण बघितलं की देवाचं नाव घेतलं तर काय होतं घेता नाम विठोबाचे पर्वत पापाचे कितीही पाप असलं तर देवाचं नाव घेतलं ते जळून जातं कुणी घेतलं ते दाखले त्या अभंगात दिलेले आहे का नाही तर ते नाम कसं घेतलं पाहिजे देह जावं अथवा हे दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की देह गेला तरी चालेल पण नाम सोडता कामा नाही ही भूमिका आपण नामदेवरायांच्या भूमिकेतून पाहिली की नामदेवरायांनी देह गेला तरी चालेल पण देवा मी तुला सोडणार नाही या भूमिकेतून नामदेवरायांनी ती भूमिका मांडली पण ती खरी भूमिका कोणी साकारली तर सावता महाराज आहे का नाही हृदयात देवाला हृदय कापलं छाती कापली आणि त्यात ठेवलं म्हणून धन्य त्याची माता साठविडा जाता त्रैलोक्यात हा ही भूमिका आहे देवाला साठवलं पाहिजे
कसं साठवलं पाहिजे तर सारासार विचार करा, विचार करून साठवलं पाहिजे. हा आपल्या हृदयात काय घाण आहे काय नाही हे काय विचार केला पाहिजे, ती घाण काढली पाहिजे याचा विचार झाला पण नाही. म्हणून महाराजांनी तो सारासार विचार आपण घेता का नाही, करा उठा उठी. हा पण ही भूमिका आपल्याला कोणी दिली, या भूमिकेवर आपल्याला कोणी उभं केलं, या गादीवर उभं अधिकार कोणी दिला तर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. ज्ञानोबरायांमुळेच आपण कीर्तनकार झालो. हा माऊली नसती तर आपल्याला कीर्तनकार काहीच होता नसतं आलं. ज्ञानोबरायांनी जेव्हा मी भूमिका सांगतो, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस ब्राह्मण नव्हती तिथं. कोळी कोष्टी माळी तांबार नावी 18 पगड जातीची अंत 72 लोक होती. सोळंकी महाराज अंत 72. म्हणून तर ज्ञानेश्वरीचं वैभव असं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन जास्त नाही, सिद्धांत जास्त नाही, पण दृष्टांत भर आहे. का बरं असं असेल? ज्ञानोबरांनी तुमच्या तळागाळातल्या माणसांना कसं समजवता येईल हे ज्ञानेश्वरी सांगते महाराज. देवाला हे करता नाही आलं. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. आणि हे उपकार संतांचे आहेत. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर. मी फक्त ठळक बातमी देतोय काय झालं माझ्या म्हणजे काय काय माणसं नवीन आले, आमचं मंडळ नवीन आले, मग त्यांना ठळक बातमी देतोय. आहे का नाही? तर लोक म्हणते तुमच्या महाराजांवर प्रेम म्हणून आले का काय का नाही? कृपा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागे. हे पहिलं पर्व इथं संपलं. दुसऱ्या पर्वामध्ये की साधू संतांनी काय सांगितलं, कोणती नावं आहेत? रामकृष्ण आम्ही ही दोन्ही साजरी. आणि ते काय हृदय मंदिर स्मराकारे. आहे का नाही? देवाची नावं सुंदर आहेत. देवाची नावं सुंदर आहेत का? नाही महाराज. अविनाश महाराजांनी सांगितलं रूप पाहता लोचनी. देवाचं रूपही सुंदर आहे. किती सुंदर आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा महादेव बरवा. पण ही कधी मिळेल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावया. तुमच्या जवळ सुकृताचं पुण्य असेल तरच तुम्हाला भगवंताचं रूप पाहता येईल. खरं रूप पाहता येईल. म्हणून रूप पाहता लोचनी. आहे का नाही? बरोबर. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन. नंतर हे रूप पाहण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? कोण कोण रूप पाहतं? कुणी या भूमिका मांडल्या आहेत? कशा मांडल्या आहेत? कसं पाहिलं पाहिजे? कसं नाव घेतलं पाहिजे? म्हणून भावे गावे म्हणजे भावे विन भक्ती. भावाशिवाय नाही. रूप पाहताना नाव घेताना भाव फार महत्वाचा आहे. ज्ञान किती वेळा किंमत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात ना, हरिपाठाचं प्रमाण आहे. जरी ते ज्ञानाचे सागर असले तरी त्यांनी भावाला किंमत दिली. भाव महत्वाचा आहे. जनाबाईसारखा भाव असावा महाराज. आहे का नाही? जनाबाईने शिवाय द्यावा, पण ते शिवाय देखील देवाने गोड मानून द्यावा एवढा भाव आहे. आहे का नाही? म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. मग या सगळ्यांनी कुणी नामस्मरण केलं पाहिजे? गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्टिते स्वयंभाव सर्व ज्ञाते. या सगळ्या देवी म्हणे काय करा? विठ्ठल स्मरण. विठ्ठल 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 स्मरण करा. कुणी सगळ्यांनी करा. गाणाऱ्यांनी करा, श्रोत्यांनी करा. श्रोत्यांनी केलंच पाहिजे. आहे का नाही? पाहणाऱ्यांनी करा, चतुर लोकांनी करा, विनोदी लोकांनी करा. सगळ्यांनी विठ्ठल स्मरण केलं पाहिजे. ही ज्ञानोबरांची विनवणी आहे. त्याच्यानंतर मात्र हे सगळं झालं तर काय होईल? तुमचा अवघाचे संसार. या भूमिकेत तुम्ही आले तर तुमचा संसार सुखाचा होईल ज्ञानोबराय म्हणतात. आहे का नाही? आहे का नाही? किंवा त्यांची प्रतिज्ञा आहे, तुम्ही असं जर वागलात या 12 दिवसामध्ये तर तुमचा अवघाचे संसार सुखाचा होईल महाराज. आहे का नाही? हो. पण हे कुणामुळे घडेल? हे सर्व सार कुणाच्यामुळे घडेल? सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. गुरुशिवाय पर्याय नाही. जीवनात गुरु असेल तर एवढं सगळं होतं महाराज, नाही तर नाही होत. देवाचं नाव घेण्याकरता गुरु पाहिजे. आहे का नाही? दृढ भाव देहावर होण्याकरता गुरु पाहिजे. आहे का नाही? संतांचे उपकार जाणीव होण्याकरता देखील गुरु पाहिजे. आहे का नाही? आहे का नाही? काही सगळे गुरु पाहिजे म्हणून तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या ना. मग एकदा गुरु तुमच्या जीवनात आले, या सगळ्या गोष्टी घडल्या, मग तुम्हाला मागण्याचा अधिकार तयार होतो भगवंताजवळ. मग गुरुने एकदा कृपा कदाचित आपल्याला ज्ञान मिळणार नाही, काही आपल्या बुद्धीच्या आकलनाने आपल्याला भक्ती जमणार नाही, आपल्या बुद्धीच्या आकलने आपल्याला सर्व स्वयंभाव जमणार नाही. पण एकदा गुरुची कृपा झाली, या सगळ्या गोष्टी निघत होत्या. तुम्ही किती वय जरी झालं असलं, काही जरी नाही जमलं, गुरुची कृपा झाली तर तुम्हाला सर्वज्ञ प्राप्त होतं. म्हणून
या आज्ञेनं आपण आज देवाकडे मागणी मागणार आहोत. काय पाहिजे? मागणी मागणार आहोत. देवाची गोडीची मागणी मागणार आहोत. आणि एकदा गोडीची मागणी झाली, देवांची प्राप्त झाली, मग मात्र आपण देवाच्या मागे जाऊ. यार तरी या रे लागे. उद्या ते अभंग होणार, अवघे माझ्या. मग पोट भर मिळतं, इथे पोट भर मिळत नाही. ही भूमिका अशा सगळे अभंग तुम्ही निवडले, बरोबर ना? मला सगळे एका माळेत व्हायचे होते, आहे का नाही? माझी भूमिका असेल सोळंके महाराज. बऱ्याच जणांना असं वाटलं की माऊलीचे गवळण असं काढलेलं आहे का नाही, पण मला असं म्हणायचं आहे, मी त्या भूमिकेतून पाहतो की तुकोबरायांना असं वाटलं असेल ज्ञानोबा सोबत माझी एक सेवा असेल म्हणून तुकोबराची गवळण आहे. परमार्थात ज्ञानोबा तुकोबरा आधी करून भूमिका त्यांनी मांडली, ती एकच तत्व आहे. सगळ्या जगाला मंत्र दिला असेल समतेचा तुकोबरा किंवा सगळ्यांनी, तर काय विठ्ठल विठ्ठल एकच मंत्र आहे, कोण्याही जीवाचा वरम हे सर्वेश्वर पूजना. ही भूमिका आपल्याला जमली पाहिजे परमार्थात. ही भूमिका जर जमली नाही तर किती पंडित असला, ज्ञानी असला, कीर्तनकार असला, ढिगाण असला, त्यांनी सगळ्या पदव्या लावल्या, वेद वाचस्पती, ज्ञानपती, धमपती, मठपती, सबपती. काय त्याला काय किंमत? सहन करता आलं पाहिजे. ज्ञानोबर सारखं असायला पाहिजे महाराज. माऊलीने आपल्याला हा एवढा मोठा महान संप्रदाय, एवढा तत्वज्ञ संप्रदाय, सगळ्याला सांभाळून घेणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सगळ्याला सांभाळून घेणारा संप्रदाय. याच्यामध्ये कोळी मासे जाती याचा याची धर्म नाही विष्णू असा निर्णय आहे, असा वेदातला निर्णय आहे. तो ज्ञानोबरायांना मान्य आहे, तुकोबरायांना मान्य आहे, संतांना माहित आहे. इतर तर अनेक पंथ असतील, जातीपातीचा विचार करत असतील, पण आमच्या ज्ञानोबरायांनी तुकोबरा संतांनी जातीचा विचारच केला नाही महाराज. ही भूमिका परमार्थ जमली पाहिजे आपल्याला, बरोबर. नाहीतर 100 वर्ष परमार्थ केला आणि तुम्ही जमला, काय उपयोग नाही त्याचा. ही भूमिका लक्षात ठेवा, लक्षात घ्या तुम्ही. आपण परमार्थ करत आहोत, या भूमिकेत आलं पाहिजे. पांडुरंग महाराज मी म्हणजे मीच आहे, सोळंके महाराज म्हणजे मीच आहे, आमच्या माईमध्ये मीच आहे. या भूमिकेतून फक्त शरीर वेगळं आहे, आत्मा एकच आहे. शरीराला स्त्री वेगळे असेल, पुरुष वेगळे असेल, पण भगवान परमात्मा एकच परमात्मा सर्वकडे नटला आहे. एक वासुदेव पुसुनी आठाव. बघा असं असतं, सर्व भूती एक वासुदेव पाहता आला पाहिजे. मग कुणी माझ्यावर रागवलं, मला द्वेष दिला, मला दोष दिला, तर अरे तो तर तोही माझाच आहे, मीच आहे तो. मीच. आपणच आपल्या आरशासमोर आपल्याला पाहायचं, आपण आपल्याला शिवाय देत असं पाहायचं. अरे मलाच मी शिवाय देतोय, मग मी राग कुणाचा मानू? मीच माझी स्तुती करतोय, मग मी होरपून का जाऊ? या भूमिकेतून आपण परमार्थ केला पाहिजे. या भूमिकेचा जर परमार्थ केला तर सगळं विश्वाची माझी घरायची मती द्यायचं किंबहुना आचार आपण पै झाला. हे विश्वच माझं घर आहे, या भूमिकेवर आलं पाहिजे परमार्थ करताना. या भूमिकेवर आलं, या भूमी आणि खरं तर याच भूमिकेवर यावं लागतं. परमार्थ याच्याकरताच आहे. मी तू परत जाऊ तरी गुरी एकची गोंगडी, या भूमिकेवर आलं पाहिजे. परमार्थ सोपं नाही. नुसतं यात येण्याकरता नामसंख्येचं साधन पण सोपे, हे आल्यावर कळतं. भक्ती तर नव्हे, भक्ती तर भाऊ शुळावरची पोळी. शुळावरची पोळी. आणि ही भूमिका जमायला पाहिजे. आज बाळू महाराजांना वा अमोल महाराज काय कीर्तन केलं, मी हेच कीर्तन, अशा भूमिकेतून नाही पाहिजे. पुढे मी म्हणा बाळू महाराज काय आपण वाजवतो, सर्रे बाजूला मला वाजवतो, अशा भूमिकेतून नाही पाहिजे. ते नाही तसे म्हणा, पण सांगतोय ही भूमिका महत्वाची नाही. कुणी निंदा अथवा वंदा, निंदन तरी तो माझाच आहे, निंदा करणारा देखील माझाच आहे आणि स्तुती करणारा देखील ज्ञानोबरांनी म्हणलं ना माझा. अरे विसोबा खेचण्यासारख्या माणसाला ते चरित्र ऐकायचं असं वाटतं विसोबाचा मुस्कान फोडायला. राग येतो माऊली चरित्र ऐकताना. अरे साधी झोळी, अरे दुसऱ्याने भिक्षा वाटली तुला काय करायचं, भिक्षा वाटले तो घेऊन जाईल, माऊली घेऊन जाईल, खातील, तरी झोळी फाडून त्या माती टाकलं इतपत काय वाटलंच ना माऊलीला. माऊली राग आला, कारण माऊली पुरुष तेव्हा पुरुष होते तेव्हा ओंकत होते. ज्ञानोबरांना राग आला, ताटी लावली, बंद केलं. माझी मुक्ताईने सांगितलं महाराज विश्वरागे झाले वनी संतीस के व्हावे पाणी. अरे विश्व बत्ती काय म्हणतात ना, बत्ती जीभ दादाने चावली, आपलीच जीव आहे ना आपल्या दादाने चावली. सांगितलं काय दाता तू चावली काय जीभ माझी, ह्या दगडाने फोडा. फोडतोय का आपण? फोडतोय का? मग परमार्थाने अशा भूमिका का
तू मी वेगळं असं का भूमिका, आपण का या भूमिकेत का वावरतो आपण? किती वर्ष परमार्थ करतोय, किती वर्ष वारी करतोय, तरी आपल्या मनामध्ये हा भेद जात नाही. एवढंच वर्म आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तोही भगवान आहे, मी भगवान आहे, या तत्वावर वाणे करता अन्य करता परमार्थ आहे. काय शिकवण आहे? या भूमिकेवर या. मंबाजीबाने मारले म्हणून तुकोबाने लगेच तलवार नाही काढली का? अरे हात दुखतेच मंबाजी बुवा, माझ्या कीर्तनातला श्रोता एक नंबरला बसा, भले माझ्या चुका का काढा येऊन, पण एक नर्माला बसणार श्रोता जर आज आला नाही, तेलाची वाटी घेऊन तुकोबाला गेले. गेले का नाही? ही भूमिका आपल्यावर कधी येईल सांगा ना? एखाद्याने आपल्याला शिवी दिली तर आपण त्याला मुस्कार फोडा कमी करत नाही. परमार्थात लोकांनी तरी ही भूमिका, या भूमिका परमार्थातल्या परमार्थ लोकांनी म्हणली, सामान्य लोकांना नाही. वाटत तुम्ही मला महाराज वाटेल लोकांना शिवी आम्ही बसायचं का? तसं नाही. कमीत कमी वारकरी लोकांना तरी, शिव्या देणारा वारकरी आहे, ऐकणारा वारकरी आहे, ही भूमिका असेल. अरे मीच मला शिव्या देतोय, या भूमिकेवर कमीत कमी वारकऱ्यांतर वागावं. महाराज हीच भूमिका कमी आहे, कमी होत चालली संप्रदायामध्ये, म्हणून संप्रदायाला एक वेगळं वळण चाललं. हीच भूमिका कमी आहे, ऐकतच नाही. जरा तिथे सांगितलं महाराज तुम्ही चुकले बरं का, त्यांना बोलू नका उद्या बस सत्य. ते बाबू महाराज त्याशी चेतन आले, ते उठले, त्यांनी त्याला वाजवलं. हा मोठेपणा लागतो. एखाद्या गायकाला तुम्ही त्याला म्हणा, हे मोठेपणा आहे. हा मोठेपणा ज्ञानोबरांनी काय शिकलं महाराज? तुकोबरांनी म्हणावं पायीची वाहन पायी बरी तुकोबर आहे. अरे ज्यांचं नाव घेतलं योग काढतो, पंचम वेद ज्यांचा गाथा आहे, गाथा हा कुणाची टीका आहे बरं. हा ज्ञानेश्वरी तर किती टीका असेल, भागवताची टीका असेल, पण स्वतंत्र सिद्धांत कुणी मांडला असेल तर माझ्या तुकोबरांनी मांडलाय. त्यांनी म्हणावं माऊली पायीची वाहन, आणि आम्हाला चार अभंग नाही येत. कधी कळायचं, कधी परमार्थ करणार? अवघड आहे. आणि काय आहे माहिती का, याच्यामुळे काय होतं, जेवढा परमार्थ आपण करू ना, जेवढा, जसं एखाद्या दलदलीमध्ये एखादा माणूस फसला, त्या दलदलीमध्ये स्वतःचे हातपाय नसते हलवायचे, शांत उभं राहायचं असतं, पण त्याला वाटतं मी निघू शकतो, हातपाय हलवतो, बुडतो, मरतो. तसं आहे परमार्थात. काही करीत उपाय. परमार्थात असं आहे, परमार्थात असं म्हटलं की मलाच येते, किती करा बुडणार. तुकामध्ये घालू तयावरी भार. एक दुसरा सांगतो तुम्हाला पटेल, कारण तुम्ही लय वेदांत ऐकणारी लोक नाही. देवावर भार घातला ना, देव कसाही तुम्हाला तारतो, कसाही जीव घालतो. फक्त देवावर भार पाहिजे. तुकामध्ये भार घातले देवारी होईल कैवारी नारायण. काय असतं, एक असंच आमच्यासारखा हाडाचं वारकरी रोज भजन सारखं सप्तेत मान पडत, रोज भजन. मग त्या दिवशी आलतं नाही पण करा आवाज म्हणून. तो एक सेठजी होता, त्याच्या बाजूला आपलं वारकऱ्यात झोपडं होतं. रोज आपला सकाळी काकडा, वारकऱ्याचं काय बाबा, सकाळी 4ला उठलं का काकडा सुरू, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आणि ते वारकरी म्हणजे हाडाचा वारकरी होता तो, टाळ वाजवून ते. आता ही टाळ आपल्या वारकऱ्याचे नव्हतं, ही भजण्याचे टाळ. वारकऱ्याचा 1.5 किलो टाळ असतो, गुळगुळा वाजती टाळ. तुम्ही काय घरी वारगा गेलात ना, त्या माऊलीच्या टाळाचे भजन म्हणते, टाळ ऐकूनच माणसाचं सुन्न होतं डोकं, असे टाळ. आणि ते वाजवते सारखं शेटजी वैतागायचं. काय या माणसाचं बाजूलाच घर घेतल्या आणि डोक रोज उठले, सकाळी काकडा ज्ञानेश्वरी वाचन गाता भजन करते, परत सगळे हरिपाठ करते, संध्याकाळी भजन करते, रोज वैताग आला. त्याने विचारलं वारकरी तुम्ही आता काय भजन करता, काय आहे कसं, काय तुमच्या देवाचं काय? म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा करुणामय आहे, त्याचं भजन केलं दररोज आम्हाला जेवायला देतो. आणि नाही केलं भजन मग मी नाही करत भजन, मला जेवाय देईल का? त्यानं का नाही देणार? मग तुम्हाला मी जेवाय देणार. त्याचं असं मत नाही की वारकरी झाला तरी जेवाय येईल, तो जगाचा पोशिंदा आहे, त्याला सगळ्याची पोटं भरायचे. मग देव मानणारा असो ना तर न मानणारा असो, असं होऊ शकत नाही. म्हणे बघूया तुझा देव घाल, मी देवाचं नाव घेणार नाही. चालते म्हणे, बघ करून बघ. त्यानं काय केलं, घरात राहिलो, तू लोक म्हणतील घ्या मा शेडजी देवा, ताट पुढे आणतील, आणि मग ते ताट गुलाबजी बासुंदी चक्का बाजू बघितल्यावर मला तोंडाला पाणी सुटेल आणि मी जीवेल, मला उपास करणार नाही म्हणून गावाच्या बाहेर गेलो.
गावातील लोक रानात गेलं, ती शेतकरी लोक मला बोलतील म्हणून वर झाडावर चढलं लांब जाऊन. एक दिवस उपाशी राहायचं ना, देव आपल्याला जेव देणार नाही, जेवण घालणार नाही असं ठरलं त्याचं. पण वारकऱ्याला मत होतं देव मारून का होईना पण जेवाय तुला घाल. हा विश्वास वारकऱ्या होता. त्या वाटेने एक वाटस्करू चालला, त्याला वाटलं आंब्याचं झाड, त्याला आंब्या झाडं बघितलं, सावली चांगली म्हणा इथं चिवून घेऊया डबा. आणि ते डबा उघडला जेवायला. एवढ्यात एक वाघाची डरकाळी ऐकू आली. ते म्हणलं आपलं काही खरं नाही, आपण जेवण होतं आपलंच जेवण होईल. त्यामुळे डबा ठेवला तिथंच आणि पळून सुटला. डबा तिथंच. ती कोण पाहते वरती, ते मस्त डब्यामध्ये जिलेबी बासुंदी बालाजी त्याने उघडाच ठेवला. दिसते की त्याला वरती, पण त्याचा निर्धार होता. वारकरी काय म्हणलाय, देव मारून जेवायला घालेल, बघू कसं घालतो, आज उपाशीच राहाय. संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी रात्री तिथनं दरोडेखोर टोळी त्या वाटेने चाललेली आणि बिचारी दरोडा घालून थकलेली उपाशी होती. ते डबा बघितला, काय डबा बघितला, त्यातला एक म्हणला, सरदार आपल्याकरता देवानं जेवण दिलंय, जेवलं पाहिजे, सुंदर जेवण आहे. तो म्हणला येडा आहे काय. सरदार म्हणला आपण येडे आहोत, त्याला आपली खबर लागली असेल कुणाला तरी, यात काहीतरी घातलं असेल त्या डब्यात, आपण खायातून मरून जायचो, हे डबा कुणी ठेवला त्याला हुडका आधी. काय म्हणले, आता इकडे तिकडे सगळ्या डबा हुडकायला बघितलं, कुठं नाही. सहज एखादं वर लक्ष गेलं, महाराज सरदार सरदार तो वर बसलाय, तो पुढे माणूस असला पाहिजे, चांगली शेती गळ्यात दागिने बघून दिसते, याला खाली उतरवा, सरदार याला खाली उतरवा. अहो ते म्हणा मी नाही ठेवला, हो आम्हाला शाना समजलं का ठेवला नाही, कारण रस्त्यात वाटेत कोण डबा ठेवून जातं का, आम्ही काही येडे आहोत. सर खा तू खाऊन जाव. तर त्याला वारकरी सुद्धा आठवली. काय आठवली, देव मारून का होईना खायला घाली, तू देवाचं नाव नाही घेतलं तरी खा म्हणले. नाही हो मी नाही खाणार, माझं ठरलं मी आज का जेवणार नाही. वा वा कसा जेवत नसतो, खाणार याला घेतला तर वन हाताने घाय घालून खाल्लं, काय बघतो माझ्याकडे. याचा मुद्दा असा आहे की देव काही जरी केलं, तुम्ही किती भेद मानला, किती सदी तिरस्कार मानला एखाद्याचा, किती अवहेलना केला, तरी देव त्याची अवहेलना करत नाही. पण होऊया, मला ही भूमिका मांडायची. आपण परमार्थ करताना या भूमिकेवर असणं फार महत्वाचं आहे. का तर ही भूमिकाच पटली पाहिजे की मी तो वासुदेव तत्वता, ही भूमिका जरी असली तर सर्वांसाठी राम देहादे या भूमिकेवर सुद्धा येता आलं पाहिजे. या भूमिकेवर आलं तर भांडणं होणार, वारकऱ्यामध्ये भांडणं नाही होणार. तुमची आमची भांडणं सोडा, तेव्हा भांडणं आहेत, माऊलीची आरती घ्यायची का नाही. या भूमिकेवर आलं पाहिजे. मग ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी सगळ्यांना आपलंच धरलं का नाही सांगा. विसोबाकाने त्रास दिला, काय दिलं काकाला, अरे जे लढीवाळ भक्त नामदेव आहे, देवाचे लढीवाळ भक्त नामदेव आहे, यांचं गुरुपद दिलं महाराज. किती मोठी पदवी आहे. आयुष्यभर ज्या माऊलीला त्रास दिला त्या ज्ञानोबारायांनी विसोबा काकांना गुरुपद प्राप्त करून दिलं, म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ केलं महाराज. कारण मित्राचे गुरु ते आपले बी गुरुच का नाही, काय का नाही. आता माझे सोळंकी गुरु ते आमचे बी गुरुच आहेत, कारण वडीलधारी आहेत, आम्ही गुरुच समजतो. या भूमिकेतून ज्ञानोबारांनी त्यांना पाहिलं. आयुष्यभर त्रास देऊन देखील हे सगळे माझे, हे विश्वची मगाशी म्हणलो मी, या भूमिकेवर ज्ञानोबा आले आणि तुम्हाला सगळ्या लेकरांना एकत्र घेतलं. बघा बरं किती गोड आहे. माऊलीनी सगळ्यांसाठी यावं, सगळ्यांना म्हणावं, सगळ्यांना या परमार्थ आनंद घेणं यावा म्हणून आपल्या गुरुची असलेली परंपरा मोडून काढली. मला किती मोठा त्याग आहे. की त्या मच्छिंद्रनाथापासून आलेली परंपरा आहे, नवनाथाची परंपरा आहे ती, आणि ती परंपरा मोडावी आपल्याकरता. आपण काय दिलं माऊलीला. अरे माऊलीने जे घातलं, माऊलीने जे दंड घालून ते सुद्धा आपण नीट पाळत नाही. पाळतोय का. भेद मानतोय ना आपण. तू वेगळी मी वेगळी, तू आली तरी मी नाही येणार. काय भूमिका आहे, काही भूमिका नाही, अशी भूमिका नाही. पण ज्ञानोबांनी केलं का नाही महाराज. अरे ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याला सगळे हजर होते महाराज. देव देखाचे सगळे आलेले. यस्क गंधर्व, देवतापासून दानोबाजून सगळे हजर होते ज्ञानोबाच्या समाधीला. का बरं, माऊलीने सगळ्यांना आपलंच म्हणून, ही माझीच लेकर आहे. आईची कळवळाची जाती करी दाभावी प्रीती. मग माऊली म्हणाले, पांडुरंगा मी आता आषाढीला आले, सगळ्याला घेऊन आले. 18 पगड जाती माझ्या बरोबर आल्यात. मग
तुझ्याकडे मला एकच मागणं मागायचंय का, जशी मला लागलेली गोडी आहे तशी सगळ्याला लागावी, सगळ्याला गोडी लागावी म्हणून महाराज दृष्टांत देऊन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गोडी मागतात. परिमळाची माय विठेना अविटके माये माय दुरुस्ती दोष लागतो. माऊलीचे अभंग फार अवघड आहेत महाराज, मनालाही अवघड आहेत. हा, पण आमच्या गुरुने सांगितलं पुढे मध्ये आ गायचं पण घ्यायचं नाही, हा शब्द वाढवायचा नाही, दोष लागतो. असं आपण आपली शाळा आहे, सगळी शिकत आहेत त्या भूमीत. माऊली काय म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, भगवंता परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मग. भगवंतात ती गोडी मागतात, देवा तुझी गोडी मला लागो. ज्ञानोबराय मागतायत. कोण मागताय? ज्ञानोबराय. काय कमी आहे माऊलीचं सांगा ना. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, एवढी भूमिका ज्ञानोबरायची. ज्ञानोबराच्या नावामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की ब्रह्मपद प्राप्त करून देईल एवढी ताकद ज्ञानोबराच्या नावामध्ये आहे. तरी देखील ज्ञानोबरायांनी वेगळं नाही, उलट देवाने रडावा ज्ञानोबराय समाज ठेवायला सांगायचा. हा एकच योगी देखील देव झाला उत्तम प्रमाण, असं प्रमाण देता आलं पाहिजे. गोडी लागली पाहिजे देवाची. किती लागली पाहिजे? गोळासारखी लागली पाहिजे. किती लागली पाहिजे गोडी? अरे देवाची गोडी एवढी लागली पाहिजे, देवासाठी पोटे फाडता आलं पाहिजे आणि देवासाठी मस्तकी तोडता आलं पाहिजे. एवढी गोडी लागली पाहिजे देवाची. संसाराचाही त्याग करता आला पाहिजे गोड्यासाठी. संसारात त्याग केला का नाही? संसाराच्या नावे घालता आला पाहिजे. कशासाठी? देवासाठी ना. आणि देव मिळावा याच्याकरताच जन्म आहे ना. कुणाकरता जन्म आहे? संसार करण्याकरता जन्म नाही. इतर योनीत संसार आहे, त्याला मुलं बाळा लेकरं आहे, सगळं आहे, पोट भरणं सगळं आहे. भगवंताचा माणूस जन्म हा देवाची गोडी लागावी. देवाची गोडी लागली तर देव आपलंच करेल आपल्याला. त्याचा असं आहे, त्याला तुम्ही जसं भाजाल तसं तो तुम्हाला देतो. होय भक्ती केला जायचा. त्याला कशी गोडी लागती, पार पार सगळं देतो तुमचं, तरी गोडी सुटली नाही पाहिजे. देवाची ती खून करावे वाटोळे, वाटोळे करावं लागतं तशी गोडी. पण गोडी सुटता कामा नाही. तिळ मात्र तरी तिळ मात्र गोडी सुटता कामा नाही. गोडी कायम पाहिजे. काही कर भाऊ आवडती जीवापासून. तुझ्या व्यतिरिक्त कोणाला कोणी आम्हाला आवडतच नाही. आणि काची सुटी आम्हा ब्रह्महत्या. एका वाचने पण अनेकाची आम्हाला काय ब्रह्महत्या. आम्हाला फक्त भगवंता तूच पाहिजे. तो हा विठ्ठल बरवान, तो हा माधव, बस. मग कशी दृष्टांत द्या माऊली. माऊली सगळ्यात दृष्टांत देण्यामध्ये हातखंडा कोणाचा असेल तर ज्ञानोबरायांचा. माऊलीने दृष्टांत फार मोठं दिलं महाराज. परिमळाची धाव. एखाद्या परिमळ म्हणजे कमळाच्या ची भुंगा तसा धाव घेतो भ्रमर कसा धाव घेतो. मला पराग तिथे अनुग्रह मिळणार आहे, अनुराग मिळणार आहे, ते सेवन करण्याकरता त्याचा भुंगा त्या कमळाच्या ठिकाणी ओढला जातो. तरी उत्तीर्ण होईल प्राणी. परी कमळ प्राण देतो. प्राण देतो. भ्रमर गधी कोळे कोरडे. कोवळे. भुंगा म्हणाल. भुंगा किती बी कठीण लाकूड असू द्या, किती बी कठीण. जगात असं लाकूडच नाही. प्रेम प्रेम प्रीती प्रेम प्रेम. गोडी प्रेमाला होती बरं. अशी गोडी होत नाही. दोन सख्या जेव्हा एकत्र येतात का नाही, त्याच्यामधलं प्रेम असतं म्हणून एकत्र येतात, आहे का नाही. आमची भालेकर आणि मजगी मावशी एकमेकाची गोडी फार आहे. चल गं यायची का हरिपाठाला, मग तिच्यावरती बी नाही ह्याच्यावरती, भले एकमेकाला तुम्ही नाव ठेवू द्या, तू असतील तू तशी, तरी एकत्र आहेतच. अशी गोडी प्रेम प्रेम लागतं. गोडीसाठी प्रेम लागतं. प्रेम कुणावर करावं? यावर आयुष्यावर प्रेम प्रेम करण्यात चुकतो महाराज आपण. आयुष्य संपताना कळतं आपण प्रेम करणारी व्यक्ती चुकली. प्रेम कुणावर हे कळावं हे लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर जेव्हा लक्ष देतो ना तेव्हा वेळ निघून जसं तात्यांचं मगाशी स्टेटस ठेवलं मी. तात्याने सांगितलं प्रेम करताना लक्ष द्यायला पाहिजे आपण कुणावर प्रेम करतो.
नाहीतर प्रेम असं कळतं की हा प्रेमाच्या लायकीचं नाही, तर वेळ निघून जाते, आपण काही करू शकत नाही, माझ्यावर हात ठेवायचं, आयुष्यभर संसार करावाच लागतो मग परत. आशावर प्रेम करा, ज्यांनी समाजावर प्रेम केलं आशावरच आपण प्रेम केलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने प्रेम केलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने ज्ञानोबांनी समाजावर प्रेम केलं, निरपेक्ष भावनेने तुकोबांनी समाजावर प्रेम केलं, निरपेक्ष भावनेने आमच्या नाथ महाराजांनी समाजावर प्रेम केलं, निरपेक्ष भावनेने माझ्या मुक्ताईनं, माझ्या जनाबाईनं समाजावर प्रेम केलंच का नाही? असं प्रेम करता आलं पाहिजे. म्हणून गोडी परिमळाची धाव तैसी तुझी. मला देवा जसं त्या भुंग्याला कठीण लाकूड कुठल्याही जगातलं गोरताना काहीच वाटत नाही, पण कमळावर बसला एवढी गोडी असते कमळाची की कधी रात्र होते आणि कमळ बंद होत. आता मला सांगा, लाकूड चिरायला ज्याला काय वाटत नाही, कमळाच्या पाकळ्या काय होत्या, काय की जाडकी पत्ती. हिंदी का मराठी का वाद चालू है, इसलिए बोलताय मैं की जाडकी पत्ती. अरे ज्ञानोबरांनी 56 भाषेचा गौरव केला, तर आपल्याला एखादी भाषा काय, पण मराठीचा स्वाभिमान सोडायचा नाही, एवढं नक्की. म्हणून काय त्याला कमळाचं पान म्हणजे काय, असा नुसतं टोचलं असं ना भुंग्यानं टचकन तरी कमळाचं पान फाटलं, पण नाही तरी उत्तीर्ण होईल प्राणी. मरतो पण प्राण सोडत नाही. तसं देवाची गोडी लागली पाहिजे. देवा देव जावं अथवा राहो. का बरं, का माऊली का गोडी मागतायत? हा दृष्टांत कमी पडला ज्ञानोबरायांना. काय हा दृष्टांत कळला नाही. लोक म्हणले महाराज आम्ही मुंबईत जातो, मुंबईत कुठे आहे भुंगा, मुंबईत कमळे पण आहेत. मग आता भुंगा कवा आम्ही शोधायचा, कवा राहणार जायचं, गावाला एकतर आम्ही जात नाही, कारण गावाला गेलो आमच्या म्हातारे आम्हाला कामं लावते, शेतीत जा, हे कर, मच राख, ते कर, त्यामुळे जातच नाही गावाकडे. मग आम्ही गावाला नाही गेलो तर कमळ कसं बघणार, भुंगा कसा येणार, आहे का नाही. मग आम्हाला हे पटत नाही. माऊली माऊली म्हणजे पटत आहे ना. अजून एक दुसरं सोपा दुसरं तुम्हाला येतो आरणा. जीवनाची ओढी. क्या बात, वा वा. तृषा लागली या जीवनाची, माणसाला तहान लागली. 7-8 दिवसाचा तहानलेला माणूस आहे. तहान लागली आणि समोर एक तळ दिसलं. तळ 2 किलोमीटरवर आहे, चालता येत नाही, थकलाय, पण समोर पाणी असल्यावर पाणी 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 किती पळत जातो, थकलेला असतो. आधी विचार करतो आता पाण्यात मरून जातो, पण नाही आता मी चालणार नाही, मग इथेच बसतो, मला नाही जमत. तसं कळस दिसला तुकोबरायांना, पंढरपूरचा कळ दिसला, तुका म्हणे धावा पंढरी थकलेले तुकोबर आहे. किती चालू भगवंता, किती 18 किती किलोमीटर मी चाललो, पण कळ दिसल्यावरून भ्रांतीगिरी निघून आणि तुका म्हणे धावा पंढरी आहे. त्याप्रमाणे किती जरी थकला बसला असला, मरणार होता, पण समोर पाणी दिसल्यावर तडफडीने पळून जातो. पळत जातो, पळत सुटतो, थकले असं तरी, पण पाण्याची ओढ त्याला घेऊन जाते. का तहानलेला आहे. तशी तुझी गोडी लागली या जीवा, तशी गोडी मला तुझ्या जीवा लागली पाहिजे. तू जर दूर गेलास, जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. कन्या सासुरा जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा जीवा भेटती केशवा. भगवान परमात्मा हे हाडाची वारकरी असत ना, परंतु महाराज यांना घरी करमतच नाही. असं नाही त्यांच्या घरामध्ये खायला मिळत नाही, असं नाही. आम्ही बघितलं ना, आपण होतो ना सगळे आता पंढरपुरात. ते महात्म्याच्या घरी त्याचा मुलगा कलेक्टर आहे, सोळंकी महाराज मुलगा. एखादा बिझनेस आहे दुसऱ्याचा, जळता जळत नाही, पण बाबा विना घेऊन पंढरपूर आहेत, विणेकरी धर्मशाळेत. बाबा म्हणतात तुमचं एवढं जळता जळणा आणि तुम्ही काय तर राहता, आई जशी मजुरी खाता, 4 घर मागता खाता का? त्यांनी एक उत्तर दिलं, महाराज ते सगळे अविनाशी आहेत, म्हणजे नाशवान आहे, हा एकच अविनाशी आहे. ह्याच्याकडे जे आहे ते माझ्या मुलाबाळांकडे नाही, आणि तेच घेण्याकरता मी इथे राहतोय. मग बाबा तुम्ही कधी जाता? कवा जमलं तर जातो. मग 4-5 महिने राहत असेल, कसलं काय म्हणजे सकाळ जाऊन संध्याकाळी माघार येतो, करमत नाही. माऊलीला सोड वाटत नाही. महाराज आमच्यावर एक विद्यार्थी होता जितेंद्र आंबळे म्हणून, जितेंद्र आंबळे आपल्याला तो, त्याला लहान, मला वाटतं तो एवढा पण नव्हता, एक 3-4 वर्षाचा असेल, तेव्हा बाबाने आमच्या आणल्याला आळंदीत धरून. पण परिणाम असा झाला, आज त्याला घर गोड वाटत नाही. स्वतःच्या लग्नाला 1 दिवस गेला, लग्न करून संध्याकाळी आळंदीत परत.
काय ओढ असेल माऊलीची. काय ओढ असेल. आता घरी जात नाही, आईबाप नको म्हणे. चुलता वारला तर सकाळ धन दिलंय, संध्याकाळी माऊलीकडे. हा सुख सेज गोड चित्त न ज्ञान. का लागली, का अशी ओढ आहे माऊलीची, पांडुरंगाची ओढ काय हाडाच्या वाटायला काय सांगा बरं. महिना इथं इथं पंढरपूरला पोहोचला का लगे आळंदीला चालत, आळंदीला पोहोचला का लगे पंढरपूरला चालत. का, याच काय कारण आहे. याचं कारण का, याचं कारण मात्र महाराज अभंगाच्या दुसऱ्या जणांना सांगतात. सोयंकर महाराज माहिती आहे आमचं अंतकरण चळत. का माहितीये का, कारण आदरणीय जोग महाराजांच्यावर जाम श्रद्धा आहे, खूप अतुट श्रद्धा आहे. त्यांनी जे नियम घालून दिलेत ना ते मला असं वाटतं कंटकून पाळावं. ते पाळता नाही तर जीव जावा पण सुटू नये. या भूमिकेवर मी कायम असतो. पण माझी भूमिका कडक होती पहिली. आमच्या सप्त्यातले नियम आहे, तो तर घालून उभं राहायचं. पण आदरणीय तात्याने सांगितलं येऊ दे रे बाबा, पॅन्टीवाला का येऊ तर दे. तात्या म्हणायचे, आम्ही रामभाऊला सांगितलं की लय कडक नियम लावू नकोस, ती यायची पळून जाते. धर्माला आता असे अडचण आले की लय नियम लावले तर पळून जाते, येणार नाही. जाऊ दे, लय नियम नको होत, महापडा सप्ताह नको, लय नियम आहे. मनोरंजन सप्ताह तर नको तिथं खाली बसत पॅन्टीवाला. तर तसं नाही, येऊ द्या, आली पाहिजे. त्याच्याकरता सगळ्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून का 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 गोडी लागली पाहिजे. का, कारण भगवान चतुर आहे महाराज. त्याची गोडी सहजासहजी कुणाला लागू देत नाही तो. महान आहे देव. देव जवळ घेत नाही लवकर. पत्नीला जवळ घेतलं नाही ब्रह्मज्ञान सांगण्याकरता. जवळची बायको, धर्मपत्नी, मिसेस. आपण काय सांगतो, आपले सगळे राग बायकोला माहिती असतं का नाही. असं नाही. बँकमध्ये किती खाते ठेवले बाबा महाराज, किती खाते सांगितले का नाही. पण नाही महाराज, हे नाशवण आहे. देव जवळ चतुर आहे. फक्त अर्जुनाला सांगितलं. का, भीष्मपितामह अधिकारी नव्हता. अरे भीष्मपितासारखा त्याग कोणी केला नाही महाराज. ब्रह्मचारी राहिले आयुष्यभर, गादीचे एकनिष्ठ राहिले, एकनिष्ठ. पण एकनिष्ठ राहून सुद्धा स्त्रीचा अपमान करण्याचं पाप घडलं नाही सांगितलं. देव फार अवघड आहे. देव एक नाही, भक्ताला चोख करतो, चोख. अर्जुनाचं 10 वेळा अपमान केला तर 10 वेळा भक्त असून देवाला चोख लागतो भक्त. म्हणून तर चोख वगैरे आहे पुढे मंदिराच्या अगोदर आहे. आधी चोख हो. पण लोक एवढी चाप्टर आहेत आता दर्शन बारी, चोख बारी दर्शन घेते, डायरेक्ट दर्शन बारी. मग तिथं पार्श्व देवाचे असतातच. ते म्हणतो ह्यातला एक बी माझ्या लायकीचं नाही, उच्चार. सेकंदात गचक्यात पांडुरंग. एखाद्या महाराज कस काय म्हणले, गचक्यात पांडुरंग दर्शन झालं. गचक्यात थांबून मिनिटात उच्चार, लायकीचा नाही उच्चार. का चोखोबर दर्शन घेतलं नाही, पार्थ अगोदर ते बारी लागला तिकडे, काय फायदा. म्हणून चोख करतो देव, भक्ताला चोख करतो. चोख करतो. का, देव चतुर आहे महाराज. देवाचं वेळ सगळ्याला लागत नाही. तुकोबाही म्हणावं, वेडा झालो, मी वेडा झालो. आणि देवाकरता वेळ याच्यासाठी घेतला जोग आहे का नाही. देवासाठी घेऊन जोग, अवघा भोग त्या गेला. देवासाठी जोग घ्यायला लागतो, संन्यास यावं लागतं. शबरी मातेनं तर आयुष्याची रांगोळी केली महाराज. राख रांगोळी आयुष्य. लग्नाला आता वेळ आहे माझ्याकडं, लग्नाला बोकडं बघितली आणि पळाली महाराज. किती चिमुरडी होती ती पहिली लहानपणी लग्नाची. नाही, अख्खं चारित्र, अख्खं जीवन, अख्खं यौवन देवाकरता जाळलं. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी कुटिका पावन. किती देव किती भेटला तर तुम्हाला वाटतं. देव तिला तारणे भेटला. अरे मराई टिकली पार तेव्हा देवाला. तरी देवाची वाट बघितली, एवढी गोड देवाची लागली पाहिजे. रोज फुलं आणायची, रोज. असं नाही प्लास्टिकची फुलं हातरली, जाऊ दे कवा तर धुता येईल. महाराज प्लास्टिकच्या फुलाचा लय भाव आहे आजकाल, तुम्हाला माहिती का. गजरवी प्लास्टिक झाले, सुकायचं कामच नाही. आणि ती महिलाला आवडते. अरे कम से कम तो गजरा मोगरा सुगंध तरी, हा कसला सुगंध, त्याच्यावर शेंड मारला अधिकार. त्या शेंडचा घमघमाट,
हा लटिके रुचे लटिके रुचे खोटा आवडते बघ मला बरोबर ना. आता पक्वाज वादीचं नाही, खोडाचं नाही, पत्र्याचा आहे, पत्र्याचा पत्र्याचा आहे. वादी गेली आता वायरी आल्यात ती धाग म्हणजे काय नटबोर्ड आले, वादी गेली, लय अवघड काम आहे परमार्थात. आता इथून पुढे काय फॅन ट्यूबी कीर्तन होईल तुम्हाला काय सांगतो. हा ते अवघड आहे आणि ठेवणारे महामूर्ख आहेत त्यात, हे महत्वाचं. हा ती भूमिका आहे. म्हणून देव चतुर आहे, देव लय नाटक आहे महाराज. इतका देव नाटक आहे का नाही, देव तुम्हाला जवळ देत नाही. हा देवासाठी तेवढं निष्ठावंत व्हावं लागतं. हा छत्रपती सांगायचे नुसते छत्रपती सांगायचे नसतात कीर्तनात. छत्रपती कीर्तनात बसून परिचक्र आलं तरी कीर्तन उठले नाहीत. आम्हाला मोबाईल वाजला का गेला उठून. हा आहे का नाही. तुकोबाला कीर्तनात परिचक्र आलं. शिवाजी महाराज नुसतं शिवाजी महाराज सांगायचे नाही कीर्तनात, हे पण सांगा. नुसतं मावळे होऊ नका, कीर्तन येऊन बसा. तुकोबारायांचं कीर्तन छत्रपतींना आवडत होतं. मावळे ढाब्यावर असं नाही चालत. देव चतुर आहे. देव असा सहज तुम्हाला घावत नाही. हा देव घावायचं नाही बाबा. देव बाजारचा भाजीपाला नवं. देव घावत नाही महाराज, चतुर आहे. आईला घावला नाही महाराज. आईला घावला का. एवढी प्रेम करणारी आई. देवाच्या विरहामध्ये असं म्हणतात, जेव्हा उद्धव भेटायला गेला, देवाचं पत्र द्यायला गेला, तेव्हा विचारला अरे नंदाचा वाडा कुठे. त्या मालकाने त्या डोकराने सांगावं ही जी पाठ वाहत ती ना वाहत पाठ, ती आई यशोदा माता रडते, त्या पाठेनं जा, देवाची गर्ग भेटेल. पण तरी देव त्याला घावला नाही. घावला. हा कुणाला देव सापडला. संतांना सापडला महाराज. हा धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा. जनाबाईला सापडला. जनाबाईला गौऱ्या थापल्या. देवा नाटक करू नकोस, तुझ्याकडे थांबले पंढरपुरात. पागल नाही मी. चाल इथं गौऱ्या थापाये. 14 जणांना स्वयंपाक करायचा मला. 14 जणांना किती जणांना. हा असं आहे. म्हणून देव चतुर आहे. का अविट गेम आहे. देवाचं प्रेम विटत नाही. हा विटत नाही महाराज कधीच. देवाचं प्रेम हे कधी विटत नाही. संसाराचं प्रेम विटल्याशिवाय राहत नाही. देवाचं अविट गेम आहे, विटत नाही, पण जवळ आहे. जवळ आहे देव. आपण सापडतोय का. सापडतोय. मद हृदय सद्गुरु. हा किंवा नाही. त्याचा हृदयामध्ये मी राम आस्था सर्व सुखांचा राम. हृदयात आहे. हृदयात आहे देव. हृदयात एवढंही कळतंय पण सापडत. अविद्येचा मायेचा पडदा आहे महाराज. भेद आहे आपल्या मनामध्ये. भेद आहे. शरीराचा भेद आहे, ज्ञानाचा भेद आहे, भक्तीचा भेद आहे. या भूमिकेतून आपण पाहतो. म्हणून आपल्याला देव सापडत नाही. जवळ आहे. सावता महाराजांनी जवळ पाहिला का नाही. कुठं पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. पुढे काय. मोठणारा वीर दोरी अवघी व्यापली पंढरी. त्या भूमिकेतून सगळ्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. तो आहे. म्हणून ही भूमिका अविट गेम आहे विटेना. म्हणून देवाची गोडी का लागावी सांगितलं. भ्रमरासारखं उत्तर तृष्णेसारखं का सांगितलं. कारण देव सापडत नाही, जवळ भेटत नाही. देव जर सगळ्यांना भेटला असता तर सगळे संत झाले असते. देव भेटत नाही. म्हणून देवाची गोडी हळूहळू. कशी गोडी लागेल. सत्संग करा, हरिपाठ करा, भजन करा, कीर्तन करा, देवाचं नामस्मरण. अरे देवाची गोडी ऐकली शुकाचार्यांनी. अगोदर पळून गेलेले शुकाचार्यांनी श्लोक व्यासांचे 4 शिष्यानी जेव्हा ते श्लोक ऐकवले शुकाचार्यांना, इतकी गोडी. काय देवाचं वर्णन आहे. अजून सांगा ना. ते म्हणले आम्हाला एवढं शिकवलंय, पाहिजे तर तिकडे झाला. ऐका नाही. ऐका नाही. अशी गोडी शुकाचार्यांना लागली महाराज. आणि मग काय महाराज. शुकाचार्याने भागवत सांगितलं, परीक्षित राजाला मोक्ष मिळाला. म्हणून गोडी लागली पाहिजे. महाराज म्हणतात, माऊली म्हणतात की अशी गोडी मला लागली. मग परिणाम असा झाला की जर विठ्ठल मला आवडला तर माझी गोडी त्या गोडीमध्ये विरून गेली. अभंगाचं शेवटचे जग. गुरु विठ्ठली आवडी. गोडी आरती गोडी आपलं गोडी.
एक छोटा दृष्टांत देतो आणि सेवा संपतो. मला माहिती वेळ झालाय आणि मी वेळेचा पाळणारा भाऊ आहे. मला मला स्वतःलाच वेळ जास्त आवडत नाही, कारण घरी जाऊन जेवायचं आहे. काय काय लोक जेवून आले ते निवांत असते, पण मी निवांत नाही. हा काय काय नाही. समुद्राचं पाणी, आपण समुद्रावर उभा आहे बघा, समुद्रावर उभा आहे. हा दृष्टांत मला वाटतं राष्ट्रसंत, मी ज्यांचा मला आदरणीय राष्ट्रसंत दत्ताप्पा निंबाळकर, म्हणजे मी ज्या गावची निस्वार्थ सेवा करतो सोळंके महाराज, आज 20-25 मी त्या गावाकडे जातो. अपेक्षा काय नाही, अपेक्षा नाही महाराज, अपेक्षा नाही, उलट मलाच जे ठेवणार त्यांनी मला सांगितलं, अमोल तुम्ही, आणि मी सहज गेलो त्या गावात महाराज. असं की असं मला बोलवलं नाही, कुणी कीर्तन दिलं नाही, काय नाही काय नाही. माझे मित्र अर्जुन महाराज, अर्जुन कदम राहत होते, अण्णामाऊच्या समोर ती बोलली होती. महाराज माझ्या गावाला चलता का? काय नाही, चला आळंदीत राहत होतो, एवढी सेवा माऊलीची. त्या गावाला सहज गेलो, त्या गावातच झालो महाराज. आणि त्याचं वाक्य मला आवडलं, की अरे महाराज तुम्ही इथं आलात, कायम या गावात येत, एवढंच वाक्य. पण त्याचं दृष्टांत मला फार आवडलं. त्यांनी सांगितलं आपण का यायचं इकडे, का परमार्थ करायचा? कारण समुद्राच्या काठावर आपण उभं राहू, त्या काठातलं पाणी आपण घेतलं तर पाणी हातात आहे, हातातलं पाणी वेगळं आहे, वेगळं आहे ना, त्याचा आकार वेगळा आहे, ओंजळभर आहे ते, खाली भले त्यातलं खाराटपणा सेम आहे, खाली समुद्रही खाराट आहे, हातातलं पाणी खाराट आहे, पण हाताची जी मुंदळ आहे ना, त्या उंजळाच्या आडमध्ये आहे, ते आडमध्ये आहे ना पाणी. पण तेच पाणी उंजळीतलं आपण जर समुद्रात फेकलं, आता सांगा बरं, आता आपलं पाणी कुठे गेलं? गोळी ती गोडी. आपण हेच तत्व म्हणायचं, आपण ब्रह्मतत्व आहोत, आपल्याला परमात्म्याच्या विलीन व्हायचंय, आपण जीवाने अंश आहोत, आपण अज्ञानी राहणार, आपल्याला द्वेष येणार, क्रोध येणार, सगळं येणार, पण आपण हे कुठेतरी सोडलं पाहिजे का? आपण त्याच्यात मिसळणार आहोत. त्याच्या ठिकाणी काही नाही, आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, तू सगळ्याला समते, म्हणून तो सम आहे. समचर नुसती विटेवरी साजरी, सम आहे ते. तिथं माळकरी गेलं तरी दर्शन आहे, तिकडे मार्ग गेलं तरी दर्शन आहे, 4 आंघोळ नाही गेलं तरी दर्शन आहे. पंढरपूरचा एकमेव देव असा आहे की सगळ्या जवळ पायाजवळ दर्शन आहे, सगळ्या मिठी मारायचा अधिकार आहे, इतर तर कुठंच नाही. हे माझ्या पांडुरंगाचं महत्व आहे, हे माझ्या महाराष्ट्राचं महत्व आहे, आणि ते महाराष्ट्रात आहे, ही गोष्ट महत्व आहे. म्हणून तर पंढरीचे सुख, पंढरीचे भूत मोठे म्हणतात. आल्या गेला गोडला गोडी लागती, एकदा झपाटलं का घरातनं गेलात निघून. विनाकारण मी विनय सांगत असतो, शिवाजी, आता झाला वेळ, शिवाजी महाराजांचे नगराने घेऊन आले माणसं, विचारलं आई साहेबांना की महाराज कुठे आहे? आईसाहेब गोड मध्ये ते रंगवले, ते चित्रपट तुम्ही ऐका, आईसाहेबांचं वाक्य नडवलं, आणि आईसाहेब होते तशा, तुम्ही चांगलं दिसता, रुबाबदार दिसता, आमचे नाही तेवर जावा, नाहीतर आमचे येडे झाले, तुम्हाला बी येडे करतील, आमचा इस्कोट झालाय, तुमचा पण इस्कोट, नाही तेवर जावा, अशा आईसाहेब म्हणायच्या. पण ते थांबले, राजाला कृपा झाली महाराज. अजून काय पाहिजे? म्हणून अशी गोडी लागली पाहिजे परमार्थाची. परमार्थाची गोडीमध्ये व्यवहार नसावा, नसावा व्यवहार, सेवा असावी. मला अजून इथं उभं राहिलं तर बाळू महाराजांच्या वडिलांची आठवण देईल. का? तो माणूसच वेगळा महाराज, सेवा बस. अशी महात्म्याची लोक आहेत ना, बोट म्हणजे सेवा, सेवा, सेवा परमधर्मा. नुसती सेवा करत राहणे, देव कधीच कमी पडत नाही. का? नाही मागाल तर सर्व देईल, मागाल तर तेवढंच देईल. देव भद्रे आपण मागत नसतो, हे पाहिजे पोर नाही. आता तर सगळ्या देवाला एकच मागणी आहे, पोरगी भेटू दे, पोराला पोरगी भेटू दे. देव वैतागला आहे. आधी म्हणणं मी देत होतो तेव्हा पाडत होता तुम्ही, माझी काय चूक आहे? घेशी तेव्हा देशी, तेव्हा असंच आहे. ही भूमिका आहे, पण नाही, कृपा बस. संतांच्या बरोबर जा, सगळेच काम होईल. महाराज आळंदीत दिंडीत जुळतोय, दिंडीत कळलं का मला? समजलं का? कीर्तन दिंडीत जुळतोय, मग माऊलीने अजून काय काळजी करावी? अशी भूमिका आहे. म्हणून देवाची गोडी लागली पाहिजे. आपली गोडी लागली, आपण गेली 14 दिवस, हे खरं तर चांगलं आहे. हे मंदिर आपल्याला मिळालंय, मंदिराचं अधिष्ठान उत्तम आहे. सद्गुरूच्या कृपेने ही मूर्ती आपल्याला समोर, हे कुणाच्या मंत्र्यानं संत्र्याने ही मूर्ती बसवली नाही, ही सद्गुरूच्या हाताने ही मूर्ती बसली आहे. म्हणून या भूमीला फार महत्व आहे. जागेचा गुणधर्म, आता तो गुणधर्म सांगेन माझ्या गावात, कारण तिथे माझं कीर्तन आहे आणि मला जागेचाच महत्व सांगायचं आहे का नाही? म्हणून जागे, हा सुंदर जागा आपल्याला दिली. मंडळी अध्यक्ष असतील, सगळे प्रेमाची मंडळी आहेत. आता सगळेच माझे आहेत,
मी नाव घेत नाही, माझेच आहे सगळे, मीच ते आहे. वाढवणी म्हणजे मीच आहे, मी म्हणजे वाढवणी. असं काही मी वेगळं मानत नाही त्यांना, अण्णालाही वेगळं मानत, तुम्हाला कोणाला वेगळं मानत नाही. मी सर्व ठिकाणी आहे, तुम्ही माझेच आहात. त्या भूमिकेवर मी असल्यामुळं या सगळ्यांच्या सहकार्याने आपण इथं कार्यक्रम करतो. एकादशीला कार्यक्रम आहे, आता महिनाभर कार्यक्रम केला आपण. हा, निरपेक्ष सेवा, मानधन कीर्तन करायला सांगा लागतं, मान आहे धन नाही, हा असं म्हणाल. बरोबर सोळंकी महाराज असं कुठतरी लागतंय प्रश्न द्यायला. आपण कुठं अजून अपूर्ण जाऊ की नाही. हा, मान आहे धन नाही. मान पण तुमच्या मनानं मान, आम्ही नाही. तुम्ही मानला तर मान, तू म्हणाल शाळ घाला मान द्या तिकडे गो. त्यामुळं या भूमिकेतून आपण गेले 13 दिवस आपण हा सोहळा स्थापन केला ज्ञानोबा खरं माऊलीचे थोर उपकार आहेत. ज्ञानोबा झाले नसते तर आपल्याला हरिपाठ मिळाला नसता. आणि हरिपाठ म्हणजे आपलं जीवन आहे. एकच मंत्र सांगितला माऊली, काय वेद वाचू नका, शास्त्र वाचू नका, ग्रंथ वाचू नका, आणि काय कुठला ग्रंथ लावू नका, फक्त काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे तीन वेळा हरिपाठ म्हणाला मग दिवसात ना, बस काय ग्रंथ ज्ञान भान काय मला सोडून मला काय नाही, काय वाटलं फक्त बस बोळा भाव पाहिजे. पण माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, या भूमिकेतून हरिपाठ केला, बस सगळं संपलं. म्हणून असं सगळ्यांनी हरिपाठ करा, चिंतन करा. आणि शासनाचा निर्णय सांगतो, सूचना सांगतो, शासनाने यावर्षी सर्व शासकीय अधिकारी शाळांमध्ये ज्ञानोबराची प्रतिमा उभारून ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाली जन्म घेऊन तो जन्म उत्सव सुवर्ण साजरा करतात. सगळ्या शाळांना लेटर गेलेलं आहे, सगळ्या सरकारी दप्तराला लेटर गेलेलं आहे. आपणही असं करूया. आपल्या घरामध्ये मी एक सांगतो, देवाच्या देवाऱ्यात तुमची पांडुरंगाची मूर्ती असेल आणि जर ज्ञानोबा तुकोबाची मूर्ती नसेल तर तो देवारा संतांना मान्य नाही. हा, पांडुरंग नसेल, ज्ञानोबा तुकोबा असतील तर देव तुमच्या घराला येणार आहे. त्यामुळे या भूमिकेतून सगळ्यांनी नसेल मूर्ती म्हणजे नसेल प्रतिमा तर आणा. अरे माऊली घराला आली पाहिजे, आहे का नाही. माऊली आपला सांभाळ करणार आहे. म्हणून सगळ्यांनी 15 ऑगस्टला आता इथं कार्यक्रम काय होईल ते मंडळ ठरवेल. आपलं काम ठरवायचं नाही, आपलं इथं राबायचं. हा, धन्याचा माल, हा काय म्हणते ते प्रमाण, कोळीला भांडार धन्याचा माल, मी तो हमाल. हा, इथं आपण हमाल व्हायचं. जे दिले मानायचं नाही, काय माईक गडबड आहे, माईक कुठलं आहे, ध्यान नाही, असलं काय म्हणा नाही. ते लावतील तेव्हा. पण आपण तसं म्हणायचं, आपण हमाल व्हायचं, बाहेर व्हायचा. काय कधी कृपा झाली वाळून मला दर्शन पांडुरंग झाले बाबा, आता माईक बदलत्या त्यांची आता मंडळ गरीब आहे. उत्पन्न काय सांगा बरं, सगळा खर्च सोपा आहे का. हा, दिवावती करायचं, हार रोज देवाला सोपं आहे का सांगा बरं. अरे एक वेळ घर सांभाळणं सोपं आहे, महाराज मंदिर सेवा सोपं नाही. हा, तिथे दिवावती झालीच पाहिजे, आरती झालीच पाहिजे, नाही मंदिराचं देव येऊन नरडी वाचत्याल नाही. म्हणून हे सोपं नाही. असू द्या, हे विनोदाचा भाग आहे. कुणी काय मनाला लावून घेऊ नका, हे महत्वाचं. नाहीतर आजकाल लय राग येतात लोकांना, लय बाबा अवघड आहे काम, परमार्थात बोलणं अवघड झालं सोडून की महाराज जाऊ द्या. म्हणून या भूमिकेतून आपण 13 दिवस केला. उद्याचा काल आहे. बघा माऊलीला किती काळजी आहे. आमचं मंडळ गरीब आहे. माझ्या माऊलीच कोटकर आधीच्या रूपात आली आणि सगळं कार्य जेवण तिने एकटीने घेतलं. म्हणजे जवळ आहे, कोटकराची जवळ, माऊली जवळ आहे, तरी भेटे ना. काही भूमिका का नाही काय त्या आजच्या तिकडे कुठं असेल, पण भूमिका माऊलीची. अरे माझी लेकरं जीवली, आम्ही नाहीतर आम्ही आपलं मास सोडून बकरी घालणार होतो महाराज. अरे देव माऊली म्हणली असेल, माझ्या भक्तांना मास सोडा, गुलाबजाम. त्यामुळे उद्या सुंदर मिष्टान नाही. सगळ्यांनी उद्याच्या काल्याची कीर्तनाला, काल्याची कीर्तन आता सांगतील महाराज आहे, ही भूमिका आहे. फक्त सगळ्यांनी या भूमिकेतून राहा. एवढंच सांगतो की भेद मानू नका, परमार्थ करता एवढं करा, बस हात जोडतो. जरी माळकरी नसला तो तरी तो देवच आहे. हा, त्याच्या अंतकरण ब्रह्मतत्वच आहे. आणि बिगर माळकरी असला किंवा माळकरी, ते ब्रह्मतत्व वेगळं नाही. सगळ्या जीवामध्ये म्हणजे कुत्रा असो मांजर, त्या आहे का हत्तीसाठी महाराष्ट्र पेटलाय, आहे का नाही. म्हणजे किती जीव आपण प्राणाला, आहे का नाही. त्या भूमिकेतून आपण राहिलं पाहिजे, हा परमार्थ केला पाहिजे, एवढं सांगतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबराच्या उत्तर होत असेल. माझ्या भूमिकेतून हीच असं माऊलीला माझं एकच मागणं आहे की माझ्या अंतकरणात थोडा तरी भेद राहिला असेल तरी तो पण निघून जावा.
आणि सगळ्यांप्रती माझा सर्व समभाव हा दृढ व्हावा एवढा मागतो आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर